गुरुदेव दत्त. बाई नाद बासरीचा, शोध लावू बाई सत्याची हरीचा, शोध लावू बाई सत्याची हरीचा. अजून कथा येईना बाई नाद बासरीचा, अजून कथा येईना बाई नाद बासरीचा, अजून कथा येईना बाई नाद बासरीचा. मस्त मस्त छान. खूप दिवसांनी बघितलं तुम्हाला सगळ्यांना, बरं वाटलं मला. छान वाटलं होय की नाही? छान वाटलं. मला फार आठवण आली बाई तुम्हा सगळ्यांची. त्या यात्रेमध्ये खूप आठवण आली, खूप आठवण झाली मला. हां, सगळं छान होतं, मस्त होतं. आता प्रत्येकाचा हे होणारच, थोडंसं ग्रुपमध्ये फरक पडणार, पण आपल्या ग्रुपचं जे सात्विकपणा आणि भाविकपणा आणि काय भक्ती आहे ना, ती वेगळीच आहे. भक्ती ती तुम्हाला कुठेही, आणि काय प्रेम मिळेल, सगळं मिळेल, पण ती भक्ती कुठे मिळणार नाही. खरंच आहे की. तुम्ही एवढा थकला होता तरी सुद्धा तुम्ही एकदम चांगलं वाटलं सगळं सांगितलं. तुम्ही बघितला व्हिडिओ? व्हिडिओ बघितला? तरी पण आणि माहितीये का, तुमची काशीची यात्रा कशी झाली? खूप छान, खूप छान. तुम्ही तर काय 10 दिवस 15 दिवस नुसतं का याच्यातच राहिला, अयोध्येत. एवढं रामायण ठेवून घेतला होय मग? हा, एवढं राम ठेवून घेतला. तुमचंच पुढच्या वेळेला आमच्यावर यायचं तुम्ही, आहे की नाही? 2 वेळेला हुलकावणी दिलाय देव तुम्हाला. 3 वेळा रामाचं दर्शन घेतलं. असू दे असू दे, आम्हाला काही जळवू नका फार. असू दे, आम्ही पण घेऊ. परत तुम्ही गेला ना, कुणाचं? रामाचं? लाईट चालू झाल्यानंतर खूप सुंदर. आणि तुम्ही काशीला, प्रत्येक मूर्तीमध्ये असं लाईटिंग सोडले. आणि तुम्ही काशीला प्रत्यक्ष हात लावला पिंडीला? हो, मस्त. कसं काय म्हणे? दोन्ही हाताने असं स्पर्श. अहो, पण आपण गेलो त्यावेळेला बंद होतं की स्पर्श दर्शन? फक्त 4 ते 5 असते पहाटे. ते सुद्धा ना काही वेळेला चालू ठेवतात, नेहमी ठेवत नाही. 12 वाजता. पुढच्या वेळेला जायचं बरं काय आपण. हा बोला. सगळ्या ग्रुपने काशीमध्ये आज घाबरत गेलता. हो, बघा की गाभाऱ्यात जाऊन आलेत. गाभाऱ्यात फक्त 1च तास असतो. तुमचा ग्रुप आत गेला, हं. पोलीस म्हणले लई भाग्यवान आहे तुम्ही, पळा पळा म्हणत पोलीस. हात लावून आला. ते मध्ये सगळं बंद केलं होतं. आणि आता आत गेला आणि 5ला म्हणजे बरोबर घेतलं. पुढच्या वेळेला घ्यायचं आपण दर्शन. मिळाला, परत दूध घालायला मिळालं. काय मिळणार, काय मिळणार नाही. आपण मस्त मस्त मस्त. आता इथं कुणाचं दर्शन छान झालं. आता सगळ्या जणी होय. माई काशीला जाऊन आला. झालं, बघितला? तुमचं झालंय गिरनार? गिरणार नाही झालं, काशी झालं. तुमचं गिरनार व्हायचं आहे, बोलवायचं आहे अजून महाराजांनी. तुमच्या सोबत येणार मी, परत येणार. जाणार होते, असं कॅन्सल झालं. महाराज बोलवले तरच होते. माझं कसं एका दिवसात झालं. माझं पण बघा ना, आपण दोघी गिरणाला जायचं ठरवलेलं, नाव दिलेलं तिथे. महाराज म्हणले चल तुला असं असं ओढत नेले, चल 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 करून अयोध्येला गेलात. देवाने बरोबर ते सगळं. नाही महाराज कधी नाही बोलवणार तेव्हा पटक्कन जायचं. आणि म्हणून मी नाही म्हटलं नाही. खरं तर मी माझ्या बरोबर यांना पण न्यायचं होतं मॅडम, पण ह्यांना बोलवणं आलं नव्हतं. लवकर घडलं नसतं. लवकर घडवतच नाही ते, होय की नाही? होय, ज्ञानेश्वरी पाय. मला तर तुम्हाला सांगते, इतकं ते आजारपण आणि हे, आणि सगळी 70-75चीच होती हो. आणि कसं होतं नव्हतं की नाही, ते झोपून होतं म्हणून त्रास जास्त झालाय. होय, काय झालं माहितीये काय, झोपून असलं की नाही असं खालनं उठायचं होत नाही आपल्याला. आपण असं
असं वरच्यावर जर का बसलेलो असलो तर उतरायला येते. 4 गाद्या घातल्या होत्या. आडवं तिडवं झोपत होतो. 10 सीटा ठेवल्या होत्या आणि 5 जणांना खाली झोपता येईल. गाडी चालवत होती. नाही पाठीमागं कॉट नव्हती का? होत्या, त्याच्यावर 2 जण होती. ते म्हणजे कसं कुणाला कसं. फिरणार ना घरात ये. पण ते काय झालं माहितीये काय, ते नाही उन्हाळा जे होता की नाही त्याच्यामुळे त्रास झाला, बाकी काही. आणि बहुतेक सगळे आजारी पडले. मी म्हणजे मॅक्झिमम हाईट मारली आजारपणाची. होय, 5व्या दिवसापासून माझा आवाज बदललेलाच आहे की त्या सगळ्या व्हिडिओमध्ये. सोमनाथ पासून बदललेलाच आहे. सोमनाथ नाही, मी त्याच्या आधीपासून कच्छ पासून बदलले. आणि काय माहिती नाही, पाणी नाही, आईस्क्रीम. मी आयुष्यात कधी आईस्क्रीम खात नाही. आता लक्षात ठेवा. नाही, गेले 20-25 वर्षात खाल्लं नाही, पण त्यावेळेला शुगर झाली कमी. कसं काय तुम्ही कंट्रोल करता हो? मला आईस्क्रीम म्हणजे सोनं. तुमचं सोडून द्या, तुमचं 76 वर्षाची तरुणी आहे तुम्ही, मग काय तर तुम्हाला तुमचं सोडून द्या. होय की नाही? ह्या तरुण मुलीचं काय बोलायचं नाही. इथं खाल्लं आणि परत आणि रात्री इथं खाल्ले. त्या तरुण मुलीचं काय बोलायचं नाही. वेगळंच आहे, वेगळं त्यांचं. पण तुम्हाला छान ना. आता खरं तर आपण सगळेजण जेव्हा देवाला जात होतो तेव्हा आपण काय करायचो, किती देवाला बघू, काय करू, कसं करायचं नाही. आणि म्हणजे मन भरून देवाला बघायचं आणि एकमेकीने कसं छान दर्शन घेतलंय विचारायचं. त्या बायका, हाय लवकर लवकर चला, लवकर लवकर चला, चला चला चला. म्हणजे नाही नाही, देवाचं काय नाहीच. बरं, कोण भाविक नव्हतं असं नाही, सगळे भाविक होते. पण 1-2-3 जणी होत्या की नाही, त्यांना काय होतं डोक्यामध्ये, आम्ही गुजरात दर्शन करणार, गुजरात दर्शन करणार. आणि त्यांना देव बघायचे बघायचेच नव्हते त्यांना देव. नाही नाही नाही, गावात काय देव नाही का, गावात काय दत्ताचं देऊळ नाही काय, आणि देहू आळंदीला सुद्धा गावात काय नाही काय, गावात काय नाही काय, असंच म्हणत होत्या. तुम्हाला मी नाही, मी काय म्हटलं, म्हणणाऱ्यांना म्हणू दे, देवाने बुद्धी दिली आहे. मी आपलं सगळं मागं पुसून घेत होते, लक्षात द्यायचं नाही. ऐका की गंमत सांगते की. आणि सगळीकडे देहूला जायचं, आळंदीला जायचं, आल्यावर माझ्या नावाने ठो करायचा. यांच्या गावात देव नाहीत काय, येऊ नाहीत काय, तेऊ नाहीत काय, म्हणायच्याच तशा. अगदी तुम्हाला सांगते, डाकोरनाथला तर डाकोरनाथ कुणाला मिळत नाही. हा, द्वारकाधीशाचं. होय, मग तेच की. आणि मिळत नाही, तिथं देवाला बघायला तयार नाही. आणि किती वेळ केला, काय केला, माझ्यावरच जाळ काढला बरं का. आणि गंमत म्हणजे तुम्हाला सांगते, त्याच्यानंतर त्यांना जिथं जिथं जायचं होतं ते सगळं ठिस्स पिस्स झालं. देव म्हटला नाही, तिथं मिळालं दर्शन सगळ्या ठिकाणी. पण त्यांना समुद्र हिंडायचं होतं, खरेदी करायची होती, पुन्हा ते येऊ काही मिळालं नाही, शून्य मिळालं. त्याने देवाला नाही, पिकनिकलाच असं गेलं नाही, पिकनिकला गेले होते. देव म्हणजे जाता जाता देव करणार होते. हो, देव म्हणला देवाला आलीस, देवाला यायचं. आपल्याला कसं ना, आपण काशीला गेलो, आग्रा फागरा काय करायचं नाही म्हणला, ताजमहाल बघायचं नाही तुम्ही, होय की नाही, लेणी फिणी काय बघायची नाही, गपचूप आम्हाला देवानी फक्त देवदर्शन घडवलं होतं. बंदच होता आग्रा. देव म्हणला काय तिकडे जायचं नाही. पण तुम्हाला गंमत माहितीये काय, आग्र्याचं आता ताजमहलचं नाव तेजोमहल होणार आहे, बदलणार आहे. आणि ते पुन्हा ते सगळं बदलणार आहे काहीतरी. पण ते माहितीये का, ते सगळं बदलणार आहे आता. म्हणजे असं आहे बघा, शेवटी तुम्ही केलं नाही आणि देवदेव केलं तर देव तुम्हाला सगळीकडे हिंडवून आणतो. मग एवढं नको तेवढं हिंडवून आणतोय, तुम्हाला काय विचारायचं. ते देवी डोळ्यासमोर येते की नाही, अंगावर धावून आल्यासारखं. देवतेचं असं आहे, त्यांचं बोलवून आल्याशिवाय आपण ते दर्शन घेऊ शकत नाही. एक जण गिरणारा जाऊन पायाला शिवून आले, फक्त वर जाऊ शकले नाही. काय सांगताय? गुरुंची इच्छा असल्याशिवाय आपण तिथं वर जाऊ शकत नाही. असं कुठल्याही खरंय, अगदी खरंय, अगदी खरं. त्यावेळी सोमवार होता आणि पहाटे 6ला तिथं रुद्राभिषेक सुरू होता. त्या रुद्राभिषेकला आमचं दूध गेलं त्यावेळी. बघा, म्हणजे त्यांची इच्छा असल्याशिवाय ते मिळत नाही. त्यांच्या इच्छेशिवाय काय नाही.
गेलो 5 वर्ष गेलो 2 दिवस आम्ही 6 वाजता गेलो तिथं अक्षरशः सांगतो असं कैला धुको बिको पडलेलं सारखं असं पर्वतासारखं दिसत. ही भावना ना आतून उत्पन्न होतेच ती. आम्ही 5-6 जण गेलतो का नाही अर्धा तास रडालतो तिथं. होय खरंच. एवढे ह्यात नाही आम्हाला त्यावेळी दर्शन झालं. एवढं म्हणजे त्याला भाव आणि भक्तीच पाहिजे हो. आणि आमच्या सोबत होते की नाही ते सगळे भाव भक्तीवालेच होते, पण काय डोकी फिरली होती कुणास ठाऊक. नाही योगेश आहे ना भाऊक होतो अहो तिथं गेल्यावर रडायलाच येते तुम्हाला मी सांगते. त्या गिरनारला समोर पावलं दिसली की फक्त डोळ्यात अश्रू येतात. पहिल्यांदा आम्ही काशी आणि तुम्ही असं एवढं पायऱ्या चढून गेलेलं क्षणात विसरता, असं डोळ्यात ना घाळ 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 अश्रू. आपण आलो इथपर्यंत नाही ते घेऊन येतात आणि महाराज तुम्ही मला घेऊन आला एवढं 5000 पायऱ्या चढले. असं होतंय ना तुम्हाला सांगते काय म्हणजे. अश्रू म्हणजे काय माहिती का आपण एवढे लांबून तिथे गेलो असते की नाही आणि तिथं जाऊन दर्शन झालेलं सार्थक झालं. सार्थक झालं. त्याचे आनंद अश्रू असतात. काशीला गेला कारण पहिल्यांदा काशीला गेला तसं झालं. नावेत आपण ते 84 घाटांचं दर्शन घेतलं की नाही, नावेत बसून असं चालली दोन्ही आणि इतकं कंठ गाठून कंठ डोळ्यातनं पाणी आलं. खरंच आहे ते गंगा. आणि आता सगळीकडे इतकं सुंदर केलेली आहेत ना देवळं, पुन्हा पुन्हा गेलं पाहिजे असं आहे. खरंच आहे की पुन्हा तुमच्या बरोबर पुन्हा एकदा गिरनार करणार आहे आम्ही. करायचं करायचं त्यांनी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्यावर गिरनार करणार आहे लक्षात ठेवा. आई आली नाही का ह्यांची. आमंत्रित झालं. चला नमस्कार दत्तगुरु महाराज नमस्कार. चला जाऊया.